नमस्कार. मागील भागात आपण पाहिलं विशिष्टाद्वैत वेदांत. आज आपण समजून घेणार आहोत द्वैत वेदांत आणि त्याचे संस्थापक माधवाचार्य. माधवाचार्यांचा जन्म 13व्या शतकात झाला, कर्नाटकात. त्यांनी ठामपणे सांगितलं, आत्मा आणि ईश्वर कधीच एक होत नाही. यालाच म्हणतात द्वैत भाव. द्वैत वेदांताचे मुख्य तत्वज्ञान म्हणजे ईश्वर स्वतंत्र आहे, आत्मा स्वतंत्र आहे, ईश्वर सर्वोच्च आहे, आत्मा त्याचा सेवक आहे आणि मोक्ष म्हणजे ईश्वराच्या सान्निध्यात राहण्याची अवस्था, ईश्वरात विलीन होणं नव्हे. द्वैत वेदांतामध्ये विष्णू किंवा कृष्ण हे सर्वोच्च ईश्वर मानले जातात. माधवाचार्यांनी भक्तीवर खूप भर दिला, पण ही भक्ती भावनिक नसून शिस्तबद्ध आणि शास्त्रीय आहे. उपासना पद्धतीमध्ये विष्णू किंवा कृष्णाची भक्ती, नामस्मरण, शास्त्र अध्ययन आणि आचरण. आणि मुख्य तीर्थक्षेत्र कर्नाटकात आहेत उडुपी कृष्ण मंदिर, दक्षिण भारतातील वैष्णव केंद्र. माधवाचार्यांनी सांगितलं, संसार खरा आहे, दुःख सुख कर्तव्य सगळं वास्तविक आहे, म्हणूनच जीवन जगताना धर्माचे पालन अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात तुलना केली तर अद्वैत म्हणतो आत्मा म्हणजेच ब्रह्म एक आहे, विशिष्टाद्वैत म्हणतो आत्मा ब्रह्माचा अंश आहे, द्वैत म्हणतो आत्मा आणि ब्रह्म वेगळी, म्हणजे सत्य एकच आहे, पण त्याकडे पाहण्याचे 3 दृष्टिकोन आहेत. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वैष्णव संप्रदाय म्हणजे काय आणि वेदांत कसा भक्तीमध्ये उतरला. धन्यवाद.